नमस्कार. पॅराशूट ॲडव्हान्स होम मिनिस्टर स्वप्न गृहलक्ष्मीचं साकारत आहे वामनरी पेठे ज्वेलर्सच्या या भागात. मी आदेश बांदेकर आपणा सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. आपण आहोत आत्ता भोईवाडामध्ये. भोईवाडा डिंपल अपार्टमेंट आणि इथल्या दोन वहिनींना भेटणार. जान्हवी लाड आणि माधवी पात्रे या दोन्ही वहिनी या बिल्डिंगमध्ये राहतात, ज्यांच्याकडे आपण जाऊन गप्पा मारणार आहोत, प्रश्न विचारणार आहोत. प्रत्येक भाग, प्रत्येक नवीन परिसर, नवीन घर आणि प्रत्येक घरातले अनुभव नवीन. तेव्हा आज काय नवीन गवसणार हे आपण बघणार आहोत. चला सुरुवात करूया आजच्या भागाला. भेटूया दोन्ही वहिनींना. नमस्कार. वहिनी नाव सांगा. माझं नाव जान्हवी प्रशांत लाड. हे माझे मिस्टर प्रशांत सदानंद लाड. हा मुलगा चैतन्य. या माझ्या सासूबाई. नमस्कार. त्या आजी. नमस्कार. आणि हे सगळं मित्र परिवार. हो हो, चला सुरुवात करूया गप्पा. नमस्कार. नमस्कार. वहिनी काय चाललंय सध्या, काय करताय? काही नाही, लहान मुलाला संगोपन चाललेलं आहे आता सध्या. सगळ्यांना बरेच कपडे बदलायला आवडतात. हो, दिवसातनं म्हणजे 2-3 शर्ट्स वगैरे, म्हणजे कुठे बाहेर गेले की अगदी आवडतं त्यांना, म्हणजे अगदी आवडतं कपडे. त्यांचा व्यवसाय काय? आमचा छोटासा स्टॉल आहे. कसला? अरे मिल्क ह्याचा वगैरे. बरं बरं. पण त्यांना हे सतत कपडे जे बदलायला आवडतात ते कशामुळे? पहिल्यापासूनच म्हणजे त्यांना लहान म्हणजे वेगवेगळे शर्ट्स वगैरे, खूप टी शर्ट्स वगैरे खूप आवडतात त्यांना असं. आणि मग हे तुमचं जे लग्न ठरलं ते अरेंज मॅरेज? हो. बघितलं कुठे एकमेकाला? माझ्या घरी. तिथे हे आले होते? हो हो. शाळा कुठली? सेंट कोलंबा. तेव्हाचं कोणी आता आहे का संपर्कात? माझी भावजाई आता सेंट कोलंबा मधली आहे. लग्नाला किती वर्ष झाली? 14 वर्ष. 14 वर्ष. अत्यंत आनंदाचा असा तो तुमच्या आयुष्यात आलेला क्षण सांगा. मी वैष्णोदेवीला मी आणि माझे मिस्टर गेलो होतो. हां. तर आम्ही वैष्णोदेवीचं दर्शन घेऊन आलो. तिथे आमची अशी फॅमिलीशी ओळख झाली म्हणजे. आणि आता जो माझा मुलगा आहे तो आम्ही ऍक्च्युली अडॉप्ट केलेला आहे. अच्छा, दत्तक घेतलं? हो, म्हणजे आम्ही वैष्णोदेवीवरनं आलो आणि दुसऱ्या दिवशी आम्हाला ही बातमी कळली की असंच आहे. 14 वर्ष आम्हाला काहीच नाही, मुलबाळ काही नाही. त्यामुळे हा आम्हाला अगदी आनंदाची म्हणजे वैष्णोदेवी पावली असं आम्ही म्हणायचो. काय नाव त्याचं? चैतन्य. आलंच ना घरात चैतन्य हो, झालं. नक्कीच. मिस्टरांना बोलवा. हो. अहो नमस्कार. किती वर्ष झाली लग्नाला? 14. किती कपडे बदलले 14 वर्षात? कपडे बदलले फक्त. काय महत्वाचा विषय आहे ना की दिवसातून 3 ते 4 वेळा ते कपडे बदलतात. म्हणजे हे कसं काय त्यांना शक्य होतं हा मला पडलेला प्रश्न आहे. हा, कपड्याची आवड आहे. आवड आहे म्हणजे शॉपिंगचीच आवड आहे की? नाही घालायची, शॉपिंग घालायची, वेगवेगळे कलर्स वगैरे. त्यांना वेगवेगळे कलर्स आवडतात, म्हणजे वेगवेगळे डिझाईन्स किंवा पॅटर्न्स म्हणा. चांगले चांगले रंग आवडणं. हां, वहिनींच्या स्वभावाबद्दल काय आहे ते म्हणजे हा व्यवस्थित आहे. थोडा राग येतो. का हो? मनाविरुद्ध गोष्टी घडल्यानंतर येणारच ना राग. कोण घडवतं मनाविरुद्ध घटना? मनाविरुद्ध म्हणजे कसं, मन मोकळ्याने बोला वगैरे किंवा असं काय. ते बोलत नाही? बोलतात पण स्वतःच्या ह्याच्यात हे करून ठेवतात जास्ती, म्हणजे हे नाही करत. म्हणजे बोलून टाकलं पाहिजे ना. का हो तुम्ही असं स्वतःकडे ठेवता? म्हणजे काय बाहेरची टेन्शन तुम्ही घरी काहीच आणत नाही, घरची टेन्शन बाहेर नेत नाही, असं का करता? नाही, असं काय नाही. सगळं स्वतःचं टेन्शन स्वतःवरच घेता हां, का? मग असं नाही वाटत वहिनींबरोबर या गोष्टी शेअर केल्या पाहिजे? नाही. हा नाही म्हणजे बाहेरचं बाहेर, हा. घरात आपल्या घरात इकडे आणत नाही. पण सगळ्यात कमी बोलतात हे का? अगदी खूप कमी. हे लग्नापासून झालं त्यांचं की कसं काय? लग्न आधीपासूनच तसे ते स्वभाव त्यांचा तसाच आहे, म्हणजे जास्ती बोलणार पण नाही. तुम्ही जेव्हा बघण्याचा कार्यक्रम केला त्या एकमेकाशी बोलला होता? नाही, फक्त बघून होकार. मी काही प्रश्न विचारतो तुम्हाला. बरं सांगा, तुमच्या हॉलमध्ये एक जपानी पंखा आहे. हां, त्यामध्ये हत्ती किती येतो? 2. वा वहिनी, पहिलं उत्तर बरोबर दिलं त्यांनी. तुम्ही सांगा आता मिस्टरांच्या म्हणजे जी मोटरसायकल आहे त्याचा नंबर काय? MH01U3164. काय हो काय? UA आहे. बरं, वहिनींच्या भावाची जन्मतारीख काय? जून 83 आहे. तारीख किती? किती जून? नाही नाही परफेक्ट नाही. आठवत नाही? नाही. बरं ठीक आहे. हे उत्तर चुकलं. योग्य उत्तर 8 जून. जे आठवलं असतं तर बरं झालं. आता एक कोडं दोघांना. मी आहे इवलाचा दिवा, लुकलुक करे अंधारात. मी आहे एवढाचा दिवा, लुकलुक करे अंधारात. नाही वात नाही तेल, तरीही पैलवी प्रकाश. कोण? राजवा. अभिनंदन, उत्तर बरोबर. त्यामुळे चला 2 उत्तरं बरोबर आली वहिनी.
ही लक्ष्मी तुमच्या घरात आली. अभिनंदन. थँक्यू. भेटूया कुटुंबात. नमस्कार. काय सगळे गंभीर आहे तू. एवढे गंभीर कशामुळे. टेन्शन आहे तुम्हाला बघून. मला बघून खरं मी गंभीर व्हायला पाहिजे. तुम्ही कशाला गंभीर होताय. बरं वहिनी, मिस्टरांबद्दल तक्रार करायची झाली तर कोणती कराल. तक्रार हां, एक तक्रार करा असं सांगितलं तर. काय सांगितल्याप्रमाणे घेऊन जात नाहीत फिरायला. अगदी आज जाऊया तर नको, 2 दिवसांनी जाऊया, 4 दिवसांनी जाऊया, असं असतं त्यांचं. काय हो, तुम्ही कोर्टात आहात. पुढची तारीख देता का असं करता. वेळ मिळत नाही. वहिनींबरोबर जायला वेळ मिळत नाही. नाही नाही, असं कामातमुळे खूप एकदम busy थोडा असतात. बिझी असतो. हां, थोडा बिझी असतो कामात. थोडेसेच बिझी असता ना, मग बाकीचा वेळ द्या ना. हो की नाही. थोडे स्वतःच सांगते थोडा बिझी असतो. हो. नाही, कधी कधी कळतो पण दुकानात, पण कधीतरी पाहिजेच ना बाबा, चल आज जाऊया इथे किंवा काय, स्वतः तरी सांगायला पाहिजे. काय हो, स्वतःहून सांगत नाही तुम्ही. नाही. का. हा, हे कोण बोललं. सासूबाई. हो काय. काय हो, झोप का पुरी होत नाही. सकाळी लवकर उठावं लागतं त्यासाठी. पहाटे उठता म्हणून दुपारी झोपता. दुपारी झोपतो. आणि दुपारी परत पहाटे उठता म्हणून रात्री पण झोपता. हो ना. चालूच असतं. एक पहाटे काय 2 तास लवकर उठतात, दिवसभर झोपतात 8 तास. नाही कामात कामात असतात. असतात. एवढी लगेच बाजू घेतली. नाही. नाही. बरं वहिनी, आता अभिनय करायचा आहे तुम्हाला. सगळे ओळखतील तुमचा अभिनय असं वाटतंय. प्रयत्न करूया. चला, आणि तुम्ही ओळखायचा, सगळ्यांनी बोलायचं. तो आणि आपण सर्व मागचं विसरून पुढे सर्वजण जेवायला बोलू. सर्वजण जेवणाची म्हणजे कॅटरिंगचा म्हणजे हॉटेल खोलूया. आपण सर्वजण हॉटेलमध्ये जेवायला जाऊया. सगळे एक वाक्य पाहिजे. तुम्ही बोला काहीतरी. आपण सर्वजण विसरून सर्वजण कॅटरिंग सुरू करू. कॅटरिंगचा बिझनेस व्यवसाय सुरू आहे. कॅटरिंगचा बिझनेस सुरू. अभिनंदन. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. तुम्ही काही ते कधी सुरू करा. आता पहिली लक्ष्मी आलेली आहे. थँक्यू.